ट्रॉफी 2025 के आज के इस दूसरे दिन के तीसरे मुकाबले के दौरान आप मुकाबला देख रहे हैं खुशी क्रिकेटर्स दोडामार्ग वर्सेस सरकार 37 केपीएम के बीच में। टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया है खुशी क्रिकेटर्स दोडामार्ग टीम ने। खुशी क्रिकेटर्स दोडामार्ग का आज के दिन का अगर सफर देखा जाए तो पहले मुकाबले में उनको हार का सामना करना पड़ा है और सरकार 37 केपीएम टीम ने अपना प्रारंभिक मुकाबला जीता है। यहाँ पर इस प्रतियोगिता में अगर रुकना है, आगे जाना है तो खुशी क्रिकेटर्स दोडामार्ग टीम को इस मुकाबले को जीतना पड़ेगा। तो दूसरी तरफ से अपने आगे का सफर और नजदीक लेकर जाने के लिए और सफल बनाने के लिए सरकार 37 केपीएम टीम को इस मुकाबले को जीतना यहाँ पर उनके दृष्टिकोण से बेहद जरूरी है। एक टीम को 3 मुकाबले खेलने का मौका जरूर मिलेगा और देखना है सुबह के सत्र में हार का सामना करने के बाद किस तरह से प्रदर्शन करते ही खुशी क्रिकेटर्स दोडामार्ग की टीम। टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग करने का फैसला किया है। मैं हूं जय भोसले, मेरे साथ कमेंट्री बॉक्स में मौजूद है सर समीर पांडे, सर बादल चौधरी और उनके साथ साथ गोवा राज्य के एक बेहतरीन अंग्रेज में विवरण देने वाले कमेंटेटर श्याम कलंगुटकर। चलते हैं मैदान पर। प्रारंभिक जोड़ी जिन्होंने पिछले मुकाबले में श्री बांदेश्वर सावंतवाड़ी टीम को परास्त किया था, 10 विकेट से उस मुकाबले को जीता था, वही जोड़ी मैदान के अंदर रुपेश गावकर और अलविन। गेंदबाजी के लिए साइश, ये गेंदबाज जो पिछले मुकाबले में नहीं खेले थे उनको मौका दिया गया है। एक अच्छे खिलाड़ी है और खानेवाल की टीम के ओर से बहुत सारा प्रदर्शन इन्होंने किया है। दोडामार्ग तालुके के एक चुनिंदा खिलाड़ियों में से एक खिलाड़ी जाने जाते हैं। देखना है अब यहाँ पर किस तरह से प्रदर्शन होता है। रुपेश गावकर स्ट्राइक पर, पावर प्ले का ये पहला ओवर लेकर साइश नाइक साफ करेंगे रुपेश गावकर। पहली गेंद, एक बड़ा शॉट है, लेफ्ट स्ट्रोक, गेंद लगभग निकले मैदान के सर पे ऊपर से 6 रन के लिए पहली गेंद पर। एक बहुत ही बड़ा शॉट, रुपेश गावकर ब्रांडेड सिक्सर। पाव में डालने की कोशिश, यॉर्कर डालने की कोशिश ठीक सामने पाए गए और रुपेश गावकर इसीलिए तो जाने जाते हार्ड हिटर बल्लेबाज है, बड़े बड़े शॉट खेल लेते हैं और जब इस तरह की गेंद उनके पाले में आ जाते हैं तो बड़े शॉट आसानी के साथ उनके बल्ले से निकल आते हैं। छक्के के साथ शुरुआत करी है सरकार 37 टीम ने इस मैदान पर। स्वागत कर दिया है साइश का इस पहली गेंद पर इस छक्के के साथ। अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया, बहुत ही शानदार वापसी, ये वाइड यॉर्कर ब्लॉकल में डालने की कोशिश पूरी तरह से यहाँ पर जानते साइश की पहली गेंद थी, थोड़े से हाथ अभी कभी खोले हैं उन्होंने, तो निश्चित रूप से अच्छी गेंदबाजी के लिए जाने जाते हैं। रुपेश गावकर भी जानते हैं एक छक्का लग चुका है, अच्छे गेंद का सम्मान किस तरह से किया जाता है मैदान पर। फुल टॉस गेंद इस बार खेल दिया मिड विकेट की दिशा में, गेंद निकलेगी वन बाउंस सीमा रेखा के बाहर, एमसीटी चौका। वहां पर हमारे बॉल बॉयज डंबा मौजूद है, कल से तुरंत गेंद मैदान के अंदर फेंकते हैं जिसके कारण समय भी बच जाता है। 2 बड़े शॉट इस ओवर में निकले हैं, एक छक्का पहली गेंद पर, उसके बाद एक चौका, 10 रन स्कोर बोर्ड पर। इस बार टिप्पा गिरने के बाद बाहर की तरफ निकली, अंपायर का इशारा आता हुआ वाइड का पहला अतिरिक्त रन इस इनिंग का। अतिरिक्त सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 11 रन स्कोर बोर्ड पर बगैर किसी नुकसान पर। पहले बल्लेबाजी कर रहे सरकार 37 केपीएम की टीम इस मैदान पर अपने दूसरे मुकाबले में। अच्छी गेंद, हाफ वाली बनाकर खेल दिया, शॉट पर खिलाड़ी तैनात, लेकिन एक चिक्की सिंगल तेजी के साथ पूरा करते हुए स्ट्राइक चेंज होते हुए, छोर बदलते हुए दोनों बल्लेबाज अपना अपना अब स्ट्राइक पर आएंगे। अलविन जो कि टोटल की अगर बात की जाए तो 12 रन स्कोर बोर्ड पर बगैर किसी नुकसान पर। दोडामार्ग के दृष्टिकोण से ये मुकाबला बेहद जरूरी। यॉर्कर लेग की गेंद इस बार लेग वीपर की जोरदार अपील और ठीक विकेटों के सामने पाए गए, अंपायर की सहमति, पहला विकेट बैक टू द पेविलियन। अलविन गोल्डन डक के शिकार, पहला विकेट यहां पर निकलता हुआ।
इस ओवर में रन जरूर निकले हैं, लेकिन साथ साथ जिस सफलता की बात कर रहे थे वो विकेट भी निकला है। अल्विन को वापस जाना पड़ रहा है खाता खोलने से पहले। पहले विकेट का पतन, 12 रन स्कोर बोर्ड पर, पहला ओवर है प्रगति पर। जब पावर प्ले में विकेट निकलते हैं तो सामने वाली टीम के हौसले बुलंद हो जाएंगे, कंधे थोड़े से ऊपर उठ जाएंगे, क्योंकि जानते हैं पहला मुकाबला उतना अच्छा नहीं गुजरा उनके लिए, लेकिन वो कटु यादें भूलकर इस मुकाबले में नए सिरे से शुरुआत करनी पड़ती है। क्रिकेट की अगर बात की जाए, हर मुकाबला नया कुछ सीख दिखलाता है, और यही इसी सोच के साथ गेंदबाजी करने के लिए फिर एक बार साइश आपको नजर आएंगे मैदान पर। नए बल्लेबाज इमरान मुल्ला, अच्छी गेंद ऑफ वाली बनाकर शॉट पर खेल दिया है, और सुहास ने फील्ड करना चाहा, लेकिन कवर बैकअप उनके लिए था। वहां पर एक रन और खाते में जुड़ा। एक रन के साथ साथ ओवर भी समाप्त हो गया पहले पावर प्ले के ओवर में एक विकेट निकला है। 13 रन स्कोर बोर्ड पर। ऐसी शुरुआत सरकार 37 केपीएम टीम की। खुशी क्रिकेटर्स दोडामार्ग के खिलाफ खेलते हुए अपने ये दोनों टीमें अपना दूसरा मुकाबला खेल रहे हैं। टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया है। TennisCricket.in के माध्यम से आप इस प्रतियोगिता को देख रहे हैं। मांद्रेम चैंपियन ट्रॉफी 2025 आज का दूसरा दिन। सैटरडे को इस प्रतियोगिता के मुकाबले डे नाइट आपको दिखाई देंगे। क्वार्टर फाइनल, सेमीफाइनल और उसके बाद फाइनल। गेंदबाजी में दूसरा ओवर लेकर सुहास सावंत, मैन फ्रॉम तड़ेकोल, ये अच्छे लेफ्ट हैंडेड बल्लेबाजी है, साथ साथ कटर गेंदबाज के हैसियत से जाने जाते हैं। दोडामार्ग तालुके में हर एक प्रीमियर लीग के लिए इस खिलाड़ी को ज्यादा पॉइंट से खरीदा जाता है। वही खिलाड़ी गेंदबाजी के मोर्चे पर अपने कोटे का पहला टीम की ओर से दूसरा ओवर लेकर 13 रन एक विकेट के नुकसान पर। ओ बहुत ही बढ़िया फिर की गेंदबाजी, टिप्पा गिरने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ निकली। ये दोनों तरफ स्विंग करना जानते हैं, लेग कटर, ऑफ कटर, ये गेंदबाजी इनकी खासियत है। बीच में एक यॉर्कर लेन की गेंदबाजी, और जानते हैं बल्लेबाज देखते हैं आखिरी दौर तक, और उसके बाद गेंदबाजी करते हैं। एक होशियार गेंदबाज की हैसियत, चालाक गेंदबाज की हैसियत से जाने जाते हैं इस खिलाड़ी को। तो अल्टी पल्टी वाला स्ट्रोक, यहाँ पर अपील जोरदार करिए, देखना है अंपायर का इशारा क्या आ जाता है। उत्साह इस अपील में, लेकिन अंपायर का कहना है गेंद और बल्ले का कोई संपर्क हुआ नहीं है, डॉट गेंद निकली है। दो गेंदें लगातार डॉट इस पावर प्ले की ओर की। बहुत ही बढ़िया गेंदबाजी। बल्लेबाज जब सीधे बल्ले से रन नहीं बन रहे तो एक आड़ा ताड़ा शॉट खेलने की कोशिश जरूर करी थी। खुशकिस्मत रहे बल्ले का कोई सिरा नहीं लगा। बहुत ही बढ़िया गेंदबाजी सुहास की मैदान पर। ओ फिर एक बार बहुत ही बढ़िया शानदार गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी। फिर एक बार हल्की सी अपील। सुंदर यादव विकेट के पीछे खड़े हैं। पता है यहाँ पर इस अपील में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास कम, लेकिन एक दबाव बनाने की कोशिश, और इस ओवर में वो दबाव बनाया है दोडामार्ग टीम ने, क्योंकि 3 गेंदे डॉट निकले। पहले ओवर में 13 रन निकले। इस ओवर में अभी भी रन की शुरुआत होनी बाकी है। अभी अभी मैदान पर इमरान मुल्ला जा चुके हैं, उनको अभी अपना खाता ये जो कि 1 रन से खोला है आगे लेकर जाना है, लेकिन ये 3 गेंदे डॉट निकली है। मैच में रंगीन मिजाज नजर आते हुए धीरे धीरे। और फिर की गेंदबाजी, इस बार उठाया है लेकिन खिलाड़ी कोई मौजूद नहीं है। नीलेश भाग रहे गेंद के नीचे, लेकिन बहुत दूर गेंद, मैक्सिमम 6 रन के लिए लॉन्ग ऑन के सर के ऊपर से इस ओवर का ये पहला छक्का। पहली 3 गेंदे डॉट लगातार, उसके बाद ठीक सामने डाली गई और पिच डिलीवरी, और बल्लेबाज ने गति का इस्तेमाल करते हुए सीधा खेला हवा के साथ साथ सीमा रेखा के बाहर। एमसीटी सिक्सर छक्के के साथ अब टोटल आगे बढ़ता हुआ 19 रन स्कोर बोर्ड पर, 1 विकेट के नुकसान पर। अच्छी गेंदें कर रहे थे, लेकिन ये थोड़ी सीधी डाली हुई, थोड़ी सी इस गेंद को हवा देने की कोशिश में गति दे बैठे, और एक टाइमिंग बेमिसाल रहा इमरान मुल्ला का। एक खतरनाक बल्लेबाज है, ढेर सारा अनुभव है, और प्रीमियर लीग में बड़े प्रतियोगिता में इमरान मुल्ला का जब जब बल्ला बोलता है तो सामने वाली टीम के पसीने छूट जाते हैं। और इस बार खेला, फिर एक बार घूम कर खेलना, नटराजन स्ट्रोक, डीप स्क्वायर लेग, फाइन लेग के ऊपर से 6 रन के लिए बैक टू बैक सिक्सर। इमरान मुल्ला का बल्ला बोल रहा है मैदान पर। पहली 3 गेंदें डॉट, लेकिन उसकी 2 गेंदों पर 2 बड़े शॉट निकले हैं, और 2
शॉट के साथ टोटल अब पहुंचा है 25, 25 रन स्कोर बोर्ड पर। ऐसा लग रहा था ये ओवर अच्छा हो रहा है, लेकिन वो चौथी गेंद, उसके बाद और एक गेंद, दो लगातार दो छक्के। व्हाट इज नेक्स्ट? ओ, इस बार खेलना चाहते थे, बल्ले पर आई नहीं, एक किनारा लगा जरूर, एक रन तब तक पूरा होता हुआ। दूसरा ओवर समाप्त, 2 ओवरों का खेल समाप्त होते हुए टोटल स्कोरबोर्ड पर अब लगे 26। पहले ओवर में निकले थे 12 रन, 13 रन, दूसरे ओवर में 13 रन, पहले ओवर में एक विकेट निकला। अब 2 ओवर जो कि पावर प्ले के थे वो समाप्त होते हुए 2 ओवरों का खेल समाप्त, 26 रन टोटल स्कोरबोर्ड पर। पहले बल्लेबाजी करते हुए सरकार 37, केपीएम की टीम खुशी क्रिकेटर्स दोडामार्ग के खिलाफ टॉस हारने के बाद अपने दूसरे मुकाबले के दौरान पहला मुकाबला पूरी तरह से एक तरफा जीती है। पहले मुकाबले में पूरी तरह से एक तरफी हार का सामना दोडामार्ग क्रिकेटर्स को, खुशी क्रिकेटर्स को करना पड़ा है। लेकिन अब यहाँ से दोडामार्ग खुशी क्रिकेटर्स दोडामार्ग टीम को इस मुकाबले की अगर बात है, इस प्रतियोगिता में बने रहने के लिए ये जो कि आन बान और शान की लड़ाई है कि करो या मरो जैसा मुकाबला है। मैदान पर देखना है गेंदबाजी के मोर्चे पर प्रज्वल मोरजकर, दामोदर बेडसी की ओर से ये खिलाड़ी प्रतिनिधित्व करता है। आजकल बल्लेबाजी अच्छे करते हैं, गेंदबाजी तेज तर्रार करते हैं। देखना है इस मुकाबले में क्या करते हैं। पिछला मुकाबला उनके लिए भी कुछ खास नहीं रहा था, एक हाथ से कैच, उनके हाथों से कैच भी छूटा था। लेकिन देखना है वो भूलकर इस मैदान पर उनको वो गेंदबाजी करनी पड़ेगी, सामने वाले बल्लेबाजों को मैदान पर बांध कर रखने वाली गेंदबाजी। और ये फिर की गेंदबाजी, बैकअप लाइन की एक गेंद, यहाँ पर अपील जोरदार करी थी, रनआउट का भी मौका था, लेग बाइज का इशारा अंपायर का था। पहली गेंद बैकअप लाइन की गेंद थी और इनका एक्शन देखकर ऐसा लगता है बल्लेबाज को कि सीधी आएगी गेंद, लेकिन टिप्पा गिरने के बाद अंदर की तरफ आती है और वो तेजी के साथ 1 रन, और 1 रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 27 रन स्कोरबोर्ड पर। प्रज्वल मोरजकर फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर। और इस बार खेल दिया है, सामने डाली हुई गेंद, ये ताकतवर स्ट्रोक मिड विकेट के सर के ऊपर से एमसीटी चौका और एक शानदार चौका। रुपेश गांवकर, पिछले मैच छक्के के लिए गेंद लगभग निकली है और छक्के के साथ टोटल 33 रन स्कोरबोर्ड पर। 33 शॉट तगड़ा था, सामने थी गेंद और ताकत भरा स्ट्रोक था। जब रुपेश इस तरह के शॉट खेलते हैं, कामयाबी 90% उनको मिल जाती है। लेकिन गेंदबाजी देखने आगे क्या होता है। फिर एक बार गेंद, लेकिन इस बार सीधा फील्डर को, जहां पर खिलाड़ी तैनात वहां पर एक सेट बल्लेबाज बैक टू द पेविलियन। निखिल नाइक के हाथों में कैच देकर वापस जाना पड़ रहा है। एक शानदार बारी जो कि यहाँ पर समाप्त होते हैं। हवा के साथ साथ गेंद थोड़ी सी अंदर की तरफ आई है, शॉट तगड़ा था, लेकिन थोड़ा सा मैं कहूंगा किस्मत का साथ फील्डिंग करने वाली टीम को मिला। एक शानदार कैच का अंजाम दे दिया, दूसरे विकेट का पतन, और जो कि अब प्रारंभिक जोड़ी बैक टू द पेविलियन। न्यू बैटर मैदान पर अब नवदीप। प्रज्वल मोरजकर को एक बड़ा शॉट लगाया था रुपेश गांवकर ने, शायद ऐसा प्रतीत हो रहा था कि धावा बोलेंगे इनके ऊपर, और वही कर दिया था लगातार दूसरी गेंद पर। लेकिन फील्डर वहां पर तैनात, कोई गलती नहीं करी, जहां खिलाड़ी तैनात थे सीधे उनके हाथों में दूसरे विकेट का पतन। 33 लॉस ऑफ 2 विकेट्स। हल्के हाथों से खेल दिया, या पॉइंट की दिशा में डीप पॉइंट पर खिलाड़ी जब तक आते सुहास गेंद को फील्ड करते, 1 रन और खाते में जुड़ता हुआ। 1 रन के साथ अपना खाता खोला है नवदीप ने, टोटल पहुंचा 34, 34 रन। अच्छी वापसी इस ओवर में प्रज्वल की दिखाई दे रही है। एक चक्का जरूर खाया, लेकिन उसके बाद तुरंत विकेट भी चटका है। सेट बल्लेबाज को बैक टू द पेविलियन भेजा है। 17 रनों का योगदान रुपेश गांवकर का रहा है इस मुकाबले में। 2 छक्के 1 चौका उनके बल्ले से आपने देखा है। और फिर एक बार हल्के हाथों से खेल दिया, पॉइंट के नजदीक से लगभग बैकवर्ड थर्ड मैन बैकवर्ड पॉइंट पर गेंद को जब तक फील्ड किया जाता है। 1 रन और खाते में, 1 रन के साथ साथ टोटल आगे बढ़ता हुआ 35 रन स्कोरबोर्ड पर 2 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर अब तक ठीक ठाक यहाँ पर बात की जाए तो कुछ हद तक वापसी कराने वाला खुशी क्रिकेटर्स दोडामार्ग टीम के लिए, और ऐसी गेंदबाजी की आवश्यकता है दोडामार्ग टीम को।
अच्छी गेंद आपली बनाकर विद अलॉन्ग द कारपेट कॉपी बुक स्टाइल का एक बेहतरीन स्ट्रोक, एक रन तो जरूर मिलेगा। तेजी के साथ खिलाड़ी आ गए, गेंद को फील्ड कर दिया, दूसरी रन की तमाम शंका को समाप्त कर दिया। ओवर समाप्त यहाँ पर होता हुआ तीसरा 3 ओवरों का खेल समाप्त, प्रति ओवर 12 के औसत से रन बनाते हुए 36 रन स्कोर बोर्ड पर। ये ओवर अच्छा सफल ओवर समाप्त हो गया। प्रज्वल मोरजकर का इस ओवर में निकले 10 रन और 1 विकेट, और अब 3 ओवरों का खेल समाप्त हो चुका है और 36 रन स्कोर बोर्ड पर 2 विकेट के नुकसान पर ये शुरुआत है सरकार 37 केपेम टीम की इस मैदान पर। दोडामर्ग तालुके का और एक ऑलराउंडर खिलाड़ी जो कि नीलेश, गेंदबाजी के मोर्चे पर मैन फ्रॉम तड़ेखोल, ऑलराउंडर खिलाड़ी के हैसियत है इनकी। टीपीएल हो या डीपीएल हो, बहुत ही बढ़िया अच्छा प्रदर्शन रहता है, गेंदबाजी हो बल्लेबाजी हो, और एक तीखी गेंदबाजी के लिए जाना जाता है खिलाड़ी। प्रज्वल ने कुछ हद तक अपनी टीम के लिए वापसी कराई है, लेकिन ऐसी गेंदबाजी हर एक गेंदबाज को करानी पड़ेगी मैदान पर। 36 रन 3 ओवरों का खेल समाप्त, ये चौथा ओवर है प्रगति पर। थोड़ी सी फील्ड की सजावट कर रहे हैं, एक खिलाड़ी लगभग लॉन्ग ऑफ डीप का एक्स्ट्रा कवर पर, एक लॉन्ग ऑन पर, एक मिड विकेट पर, एक लगभग डीप कवर पॉइंट बाउंड्री पर, एक शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात, एक स्लिप गली में खिलाड़ी तैनात, एक लेग गली में खिलाड़ी तैनात, एक स्क्वायर लेग की दिशा में एक खिलाड़ी तैनात। ये फील्डिंग की सजावट है। ओ बहुत ही बढ़िया स्ट्रोक यहाँ पर देखिए, एक नजाकत भरा स्ट्रोक देखने को मिला। गेंद ने थोड़ा सा कांटा बदला जरूर, खिलाड़ी ने चेस कर दिया, गेंद लगभग कवर की दिशा में जा रही थी, उसको फील्ड कर दिया है। 2 रन पहली गेंद पर। एक शॉट अच्छा लगाया था, जिस तरह से गेंदबाजी हो रही थी ऑफ स्टंप के ऊपर, वैसा ये शॉट था, एक बैठक स्ट्रोक, घुटना टेक तमाशा देख वाला स्ट्रोक था। शायद एक कॉपी बुक स्टाइल का बाउंड्री लगाने की जो कि मनीषा थी, लेकिन गेंद थोड़ी सी बदली और फील्डर जहां तक पीछा कर रहे थे सीधे उनके हाथों में। 2 रन खाते में, 38 रन टोटल स्कोर बोर्ड पर। ओ अच्छी गेंद, फिर एक बार 1 रन और खाते में जुड़ता हुआ, 1 रन के साथ साथ टोटल आगे बढ़ता हुआ 39, 39 रन स्कोर बोर्ड पर। अब स्ट्राइक पर इमरान मुल्ला जो 9 गेंदों में 15 रन बनाकर खेल रहे हैं। आप स्कोर बोर्ड देख सकते हैं इस लाइव प्रेक्षेपण यूट्यूब पर TennisCricket.in के माध्यम से। बहुत ही बढ़िया प्रदर्शन। छोटी गेंद इस बार घूम कर खेला है, डीप में खिलाड़ी दाजी शेट्टी मौजूद, गेंद को जब तक फील्ड करते सिर्फ मिलेगा सिंगल। बहुत ही अच्छी फील्ड सजाई है, जानते हैं गेंदबाज कि मैं गेंद कहां डालूंगा और बल्लेबाज कहां खेलेंगे। 1 रन और खाते में, 1 रन के साथ साथ टोटल आगे बढ़ता हुआ 40 रन स्कोर बोर्ड पर। अब तक इस ओवर की 3 गेंदों का खेल समाप्त हो चुका है और 4 रन अब तक खर्च कर चुके हैं। अगर इसी तरह से बल्लेबाजी होती रही तो 89 रन के आसपास टोटल पहुंच जाएगा, 90 के आसपास टोटल पहुंच सकता है। इस बार छोटी गेंद थी, गैप बहुत बड़ा था, डीप एक्स्ट्रा कवर सीमा रेखा के बाहर गेंद निकलते हुए 4 रन के लिए। एमसीडी चौका, बहुत ही बड़ा शॉट, देखा भापा जरका परका और उसके बाद दिशा दिखाई, चौके के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 44। अब रिप्ले में देख सकते हैं इस शॉट को, किस तरह से यहाँ पर शॉट खेला गया, कितना बड़ा गैप था, जैसे कि सुई में से धागा भी रह गया। गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। नवदीप के बल्ले से शानदार स्ट्रोक, 5 गेंदों में 9 रन बनाकर खेल रहे हैं। फुल टॉस गेंद, ये भी गैप में है, मिड विकेट के ऊपर से 1 बाउंस सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। बैक टू बैक बाउंड्रीज। नवदीप ने अब हाथ खोलने शुरू करे हैं और अब तक इस ओवर थोड़ा सा महंगा नजर आ रहा है। 5 गेंदों में अब तक अगर बात की जाए तो 12 रन दे चुके हैं। तो नो बॉल रेफर के लिए यहाँ पर रेफर किया गया है। कल से आपने देखा है थर्ड अंपायर जब जब रेफर करते हैं, सभी जो निर्णय थे वो मैदानी अंपायर ने जो दिए थे वही कायम रहे हैं। यानी इससे पता चलता है किस तरह से अंपायरिंग मैदान पर हो रही है, कितने उच्च दर्जे के अंपायर मैदान पर हमारे तीनों ऑफिशियल्स आपको दिखाई देते हुए।
फिलहाल यहाँ पर इंतजार हो रहा है क्या ये नो बॉल है या नहीं, बीमर गेंद है या नहीं, मांग करी थी बल्लेबाजी करने वाली टीम ने, और आएगा फैसला अभी थोड़ी देर में। हर एक गेंद महत्वपूर्ण है। फिलहाल तो 48 रन वैसे ही बन चुके हैं। इंतजार सबको इस गेंद का क्या होगा, ये फैसला थर्ड अंपायर का, और अंपायर का इशारा जो कि आता हुआ नो बॉल का, यानी कि आने वाली गेंद होगी फ्री हिट की, लाइसेंस टू किल। अगर अमोल जमदाडे होते तो शायद कहते उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट। ये फ्री हिट की गेंद देखना है। और इस बार थोड़ा सा अनोखे अंदाज में खेला स्ट्रोक, फाइन लेग की दिशा में गेंद निकली सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए, और इसी के साथ सरकार 37 केपीएम टीम के 50 रन भी पूरे होते हुए टोटल जो कि यहां पर 53, लॉस ऑफ 2 विकेट्स। आखिरी गेंद का खेल अभी भी बाकी इस ओवर का अगर बात की जाए तो इस मुकाबले में 53 रन अब स्कोर बोर्ड पर लग चुके हैं, 53। ओ बहुत ही बढ़िया तेज गेंद, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान पर। आधे ओवरों का खेल समाप्त हो चुका है, टोटल 53 रन 2 विकेट के नुकसान पर। 4 ओवरों का खेल बाकी है। मैच में अगर वापसी करनी है खुशी क्रिकेटर्स दोडामार्ग टीम को तो एक कसावट भरी गेंदबाजी करनी पड़ेगी, सेट बल्लेबाजों को वापस भेजना पड़ेगा, 70-80 के आसपास ही इस टोटल को रोकना पड़ेगा। तो दूसरी तरफ से देखा जाए तो अच्छा स्टार्ट मिला है, पहले 4 ओवर में 53 रन, शायद 100 का आंकड़ा ध्यान में रखकर बल्लेबाजी कर रही है सरकार 37 केपीएम की टीम। क्या होगा आने वाले समय में, ले चलते हैं कमेंट्री बॉक्स में अंग्रेजी में विवरण देने के लिए आमंत्रित करते हैं गोवा का एक बेहतरीन आवाज श्याम कलगुटकर। आइए श्याम, आपका हार्दिक हार्दिक स्वागत। Thank you, Jay Bosley, sir. That's drilled down the ground and will just be one. Score moves to 54. As Jay Bosley, sir, mentioning that looking 100 in 8 overs, halfway stage, 53 for 2, now 54 for 2 in 4.1. Prajwal from the other end. Navdeep again, this time to end the bat. Down to a deep mid-wicket. Fielded as well by the time the throw comes in. 2 more runs added. The time Navdeep has come in has only one intention. Get runs in quick time. Currently batting on 19 of 9. His partner Imran Mullah just steadying things. 17 of 11. Short pitch delivery missed. Maybe wanting to try and go mid-wicket. Missed on that occasion. Dot delivery. Searching for a win is Khushi Cricket's Dodamarg. That's gone in the air. And just we would have suspected Amol Gowde taking that catch, and he gets his man. Navdeep looking to get some quick runs, has to depart. It's 56 for 3.
Sarkar 37, Quepem. New man in, Vikas Desai. This bit of colour these days, but still has a lot of experience under his belt. Needs to get going. Needs to get a feel at the ball. Have at least 1 or 2 overs to get the feel of the ball. And then try and capitalize in the remaining back end of the innings. 56 for the loss of 3. Deep in his crease, nicely played and gone. Straight to the fielder at extra cover. Straight in, straight out for Vikas Desai. As would I have told earlier, short of runs these days and now trying to play it up and over. That man at extra cover, Saish. Straight into his hands. Golden duck for Vikas. It's 56 for 4. Sarkar 37, Quepem. Trying for the reverse, missed. Dot delivery. Superb over from Prajwal coming to an end. Just 3 from it. Looking at his bowling figures. 2 overs, no maidens, 12. And 3 wickets. Excellent bowling performance. 56 for 4. After 5 overs. Sarkar 37, Quepem. And this being the MCT over. All the fielders will be inside the 30-yard circle. In case if you have joined just now, then this is Mandrem Champions Trophy 2025. A Taluka level day-night cricket tournament. The night fixtures will be on Saturday, on the 8th of February, where we'll see some good cricket. In fact, some roller coaster ride for you coming your way on 8th of February. Meanwhile, these are group games. Group B today, battling it out against each other. Khushi cricketers Dodamarg taking on Sarkar 37, Quepem. Sarkar 37, Quepem inserted to bat first by Khushi cricketers Dodamarg. Searching for their first win, the team from Dodamarg. Meanwhile, change in bowling. Suhas will be bowling from the Bandeshwar Temple end. Nicely played in the gap. Good work from that fielder. Is he coming back for the second one? Chance of a run out at the bowler's end. Oh, directed would have been gone. 2 runs added. Score moves to 58. Got a win in that previous game. Sarkar 37. He's even total dominating performance. Full toss, up and over he goes. And result is maximum. Full toss delivery down the ground for 6. As you can see it on the split screen provided by TennisCricket.in. Outside the off stump and through with the shot was Imran Mullah. Full toss again, and this time it's gone even further. Oh, the advertising board, another 6, 2 in a row. 2 full toss deliveries, and both have been thumped down the ground for 6. 70 for 4.
being the sixth over, another 2 overs, definitely another 30 more runs will get 100, which is going to be giving an extra cushion for the bowling team, for the bowlers, especially against a strong stride. Slower delivery outside the off stump. Edged it down to short third, will just be one. Score moves to 71. 16 teams divided into 4 groups. Yesterday it was Sai Jai Bodageshwar Bicholim and Aryan Penta 77 Marmugao reaching the quarterfinals. Full toss delivery down the ground, straight to the field, a chance for an out. Not quite. Quick run. Will just be another single. Score moves to 72. Officials in this particular game, Munna Dabolkar and Amey Naik. As a third umpire, as a television umpire, we've got Rupesh Gauss taking the help of TennisCricket.in with all the decisions that are referred to him. Up and over. Gorgeous looking drive down the ground for 4. Well, this man, when he's batting, is just pleasing to the eyes. Imran Mullah. Score moves on to 76 for the loss of 4 wickets in 6 overs. Another 2 overs remaining. .76 for 4 after 6 overs. Last 2 overs remaining. To be precise, another 12 deliveries. Let's see how much the Sarkar 37 can propel up to. Looking to just play it round the corner at short fine. Missed it. Dot delivery nevertheless. Many tournaments being announced from the days on. One big tournament in April at the Bodageshwar ground. SK Jogging cricketers. Up and over in the air and gone. Sock dismissal. Trying to play it over extra cover. And again taken by that fielder Prajwal taking that catch. And a short little stay of Swapnish coming to an end. 76 for 5. Sarkar 37, Quepem. And hitting the torn of the bat will be coming back for the second one. Bit of misfield from that fielder. 2 runs taken. Gets off the mark with that couple, does Vicky. Again, turn to the bat, down to deep mid wicket. Is he going to come back? No, just settling for 1. So far has been excellent over, apart from that 2 runs and a single wicket of Swapnish. Imran Mullah has been kept bay at the other end. Last 8 deliveries in this inning, 79 for the loss of 5. Nicely played. Straight to the field that covers. Maybe try and play out this over and get as many as possible in the next. Could be the plan of Imran Mullah.
80 for 5. Last delivery coming up from Nilesh. Up and over in the air. Fielder coming in. And that's been taken. A reverse cup just above the shoulder. And Vicky Naik departs for 3. Nikhil Naik takes that catch. It's 80 for 6. Sarkar 37, Quepem. So last over coming up. New man in Viresh at the other end. Nikhil Naik, that's a no ball. Played over the point fielder's head. Coming back for the second one. Chance of run out, and not quite. 2 runs taken, so now this will be a free hit. 83 on the scorecard, 83 for 6. Free hit time. Let's see if Imran Mullah can capitalize. As far as the bowling is concerned, Nikhil will be just trying to bowl it away from the arc of swinging Imran Mullah. 83 for 6. Definitely eyeing that 100 mark now. 17 more in 6 may be possible, but you never know with the kind of bowling Nikhil does. Full toss down the ground. Fielder will watch it sail over. Another 6 coming from the bat of Imran Mullah. He's quickly on to 45 now of 19. 89 for 6. You can see it on the replay. Split screen provided us by the TennisCricket.in. Pristine quality of picture making. Many tournaments covered by Gaurav Sawant and his team. And the quality of picture is magnificent. This time trying to play it over extra cover. No proper connection, dot delivery. Always privileged to have Jai Bhosle sir, Badal Chaudhary sir, Samir Pandre sir will be also joined soon, maybe from tomorrow onwards. The great Ashok Naik sir. Well, that's in the air and that will go all the way. Gone the distance. Fielder tried his best, just couldn't quite get it back in play. And with that half century for Imran Mullah, will raise his bat to his teammates. Fabulous bit of effort. Skipper leading from the front. 51 of just 21 deliveries, 6 maximums and a boundary in that. 95 and gone. 6 and out for Imran Mullah. He's done his job. 95 for 6. The Sarkar 37 Quepem. Suhas taking that catch. Another full toss delivery, just trying to play it over mid wicket. Maybe it would have been a better option if he had tried it to play it over square leg. But will get a standing ovation from his teammates. A fabulous innings coming to an end. 95 for 7. Another 2 deliveries remaining. Requesting Rajaram Warriors Vengulla and Shri Bandeshwar 11 Banda Sawantwadi. Both the captains, please come for toss. Rajaram Warriors Vengulla and Shri Bandeshwar 11 Banda Sawantwadi. Please come for toss. Meanwhile, new man in Sunil. Hero from the last game. 5 wickets.
Goes big, goes long. That's a huge hit. Fielder gone over. Another 6. That went very high, and with that 100 up, the first 100 of this tournament of this season of MCT 2025. Sarkar 37 Quepem with the intention of 53 for 4 in 4 overs. Again, this time no proper connection. Outside splice of the bat. Will just be 1. 20 innings. So 102 what they could muster in their 8 overs for the loss of 7 wickets. Sunil providing some finishing touches in the end. Fabulous bit of effort. But Imran Mullah has taken this game to some other level. Rupesh Gaukar came in early, 17 of 6. Elvin was LBW on the very first rock that he faced. Navdeep Gaukar made 19 of 11. Vikas Desai disappointed. Swapnesh made 1. Vicky made 3. Sunil made 7 of 2. Viresh was stranded at the other end without facing a single delivery. But the star of the batting, Imran Mullah, 51 of 22 deliveries. Talking about the bowling, Saish, 1 over, 13 runs, 1 wicket. Suhas, 2 overs, 33 runs, touch expensive. Nilesh, 2 overs, 21 runs, 2 wickets. Nikhil, 1 over, 22 runs, 1 wicket. And the star of the bowling as far as the Khushi Cricketers Dodamarg are concerned, Prajwal, 2 overs, 12 runs, 3 wickets. So the target of 103 required in 8 overs for Khushi Cricketers Dodamarg. Again a call for Rajaram Warriors Vengulla and Shri Bandeshwar 11 Banda Sawantwadi. Send your captains for toss. Meanwhile, it will be change in voice at the start of the innings. It will be Sabadal Chaudhary in the commentary box. धन्यवाद श्याम सर, धन्यवाद समीर सर, धन्यवाद जय सर. देवबरा करो गाववाल्यानो, मालवणी आकाशवाणीच्या मांद्रेम केंद्रावर तुमचा सगळ्यांचा हात जोडून स्वागत असा. मांद्रेम बॉयज आयोजित मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी आणि या स्पर्धेच्या निमित्तान TennisCricket.in या यूट्यूब चॅनलवर मालवणी कोकणी केंद्रावरसून तुमचा मनपूर्वक स्वागत. सगळ्यांका मायेमोगान येवकार दिता आणि घेऊन जाता ग्राउंडाच्या मैदानाच्या दिशेन. जबरदस्त पहिली इनिंग आपण बघितलात. पहिल्या इनिंग मध्ये टॉस जिंकान घेतलो. बॅटिंगचा निर्णय सरकार 37 केपे संघान आणि बॅटिंगचा निर्णय खुशी क्रिकेटर्स दोडामार्ग संघान दिलेली बॅटिंग सरकार 37 केपे संघाक. आणि या मिळवलेल्या आमंत्रणाचा स्वीकार करत सरकार 37 केपे संघ मैदानावर परत एकदा सलग दुसऱ्या सामन्यात सरकार स्थापन करताना. पहिल्या मॅच मध्ये बघला समीर तर थोडासा अल्पमतातला होता बहुमत सरकार स्थापन करताना. पण या मॅच मधलं जर विचार केलो तर बहुमतातला या सरकार असा. आणि या सरकारावर अविश्वास प्रस्ताव जर आणूचो असात तर खुशी क्रिकेटर्स दोडामार्ग संघाक 8 ओव्हरीत 103 रन्स करूचे. 8 ओव्हरीत 103 रन कठीण असा, अशक्य नाही असा. पण यासाठी अगदी पहिल्या ओव्हरीपासून तुमका प्रयत्न करूचो लागतलो. स्ट्रायकरांच्या दिशेन अमोल आणि नॉन स्ट्रायकरांच्या दिशेन अजय. घोडगेवाडी वांगण तटचो खेळाडू म्हणजे अमोल आणि दुसऱ्या बाजून वज्रेगावचो अजय. या दोन खेळाडूंकडून अपेक्षा एका चांगल्या फ्लाइंग स्टार्टची. 8 ओव्हरीत 48 बॉल आणि 48 बॉलात 103 रन. पहिले 2 ओव्हर कंपल्सरी मॅन्डेटरी पॉवर प्ले. 2 खेळाडूंचा फक्त प्रोटेक्शन. पहिलो चेंडू गती परिवर्तन. विकी नाईक कुडचोड्याचो हे दर्जेदार खेळाडू. आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर अनेक स्पर्धा गाजवणारो हो अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजीची सुरुवात पहिलो चेंडू गती परिवर्तनाचो.
मॅन्डेटरी पॉवर प्ले फक्त 2 खेळाडू सर्कलच्या पैलाडी, एक लॉंगॉनच्या दिशेन आणि एक मिड विकेटच्या दिशेन, बाकीचे सगळे सर्कलच्या आतमध्ये. दुसरा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, एक पॉइंटचा खेळाडू, एक फॉरवर्ड, एक बॅकवर्ड, एक शॉर्ट थर्ड मॅन, एक शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट मिड विकेट, मिड ऑफ आणि शॉर्ट कव्हर. या सर्कल मधला सगळा क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी सुद्धा ते का अगदी साजेशी. 5 खेळाडूंचा प्रोटेक्शन ऑफ स्टंपच्या दिशेने आणि गोलंदाजी विकीची ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेरसून आतमध्ये येणारी. यावेळी मधल्या यष्टीवरचो चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा असफल प्रयत्न होतो अमोलचो. पहिले 3 चेंडू सरले, 3 बॉलमध्ये इनिंगची सुरुवात होण्याची अजून प्रतीक्षा. 103 रन तुमका करूचे आहेत, फक्त 8 ओव्हरीचो खेळ. पहिली बॅटिंग आपण बघितलो, कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट इम्रान मुल्ला, 22 चेंडू 51 धावा. आणि इम्रानच्या या बहारदार कामगिरीच्या जोरावर सन्मानजनक धावसंख्या, यो अपयश ड्राईव्ह, कव्हरचो खेळाडू चेंडूच्या खाली आणि पहिल्या विकेटचा पतन. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर आपल्या खात्याची सुरुवात न करता अमोल पहिल्या गड्याच्या रूपात तंबूच्या दिशेन. धावसंख्या 0. अमोल गावडे, अगदी निराशा केली अमोलने. ऍक्शन रिप्ले टेनिस क्रिकेटच्या टीम कडसून तुमच्यासाठी खोलव्या टप्प्याचा चेंडू डाव्या यष्टीवरचो ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होतो. अपीच ड्राईव्हचो प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क खूप चांगला झालो, पण या शॉटसाठी बॅटचा फेस जरासा जास्त दाखवला गेला. अलॉंग विथ द कार्पेट खेळणं किंवा 2 खेळाडूंच्या मधोमध गॅप मधून खेळणं गरजेचं असणारा फटको थेट फिल्डरच्या हातात. पहिल्या विकेटचा पतन. 4 चेंडू, धावसंख्येची सुरुवात होऊची अजून बाकी. नवीन फलंदाज दाजी शेट्ये, खानियाळेचो हे खेळाडू. दोडामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक सुंदर निसर्ग संपन्न असो तालुको. दोडामार्गचो तालुको खास ओळखलं जातं हत्तींसाठी, टस्करांसाठी, गव्या रेड्यांसाठी, बिबड्यांसाठी, पट्टेरी वाघांसाठी. अशा अनेक रानटी आणि हिंस्र प्राण्यांचा सहवास ज्या खेळाडूंका लाभलो ते आमचे सगळे खेळाडू मैदानावर खुशी क्रिकेटर्स दोडामार्गचे. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि खानियाळचो दाजी शेट्ये मैदानावर. अजून एक खेळाडू आपल्या खात्याची सुरुवात न करता माघारी परतलो. पहिल्या षटकाचा खेळ झालो समाप्त आणि कुडचोडे प्रीमियर लीग स्पर्धा 2 वेळा ज्यांनी गाजवली असो विकी नाईक. मेडन ओव्हरची नोंद आपल्या नावे करताना एकदा टाळी वाजवूया. विकी नाईक, एमसीटी चॅम्पियन्स ट्रॉफी मधली दुसऱ्या दिवसातली पहिली मेडन ओव्हर. ही मेडन ओव्हर, या मेडन ओव्हरच्या हायलाइट्स तुमका बघूक मिळतले TennisCricket.in वर. खूपच सुंदर गोलंदाजी, 103 रन्सांचा पाठलाग आणि पहिल्या ओव्हरीत एकही धाव खर्च न करता विकी नायकान 2 कलमा लावली आपल्या नावे. 2 सफलता, 2 विकेट. गोलंदाजीची एक सुंदर सुरुवात केली विकीन आणि त्यानंतर विकीच्या पावलावर पाऊल टाकत त्याच प्रकारची गोलंदाजी करण्याच्या इराद्यान चंद्रेश देसाई, कुडचड्याचा अजून एक वेगवान गोलंदाज आणि बॉलिंग स्ट्राईक सुंदर जाधव संघाचा कॅप्टन. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने सुंदर, ज्याच्या नावात असा सुंदरता, ती सुंदरता आज आपल्या संघासाठी बॅटिंग मध्ये दाखवणं गरजेचा. ह्यो पहिलो रन, बोनियेचो रन, 7 चेंडूंची प्रतीक्षा केल्यानंतर ह्यो पहिलो रन आणि त्यामुळे या पहिल्या रनचा महत्व दोडामार्ग संघासाठी आणि दोडामार्गच्या पाठीराख्यांसाठी सुद्धा अधोरेखित होणारा खुशी क्रिकेटर्स दोडामार्ग संघ. बॅटची कड, शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने, खेळाडू चेंडूच्या खाली. अजून एका विकेटचा पतन. तिसरो खेळाडू माघारी. कॅप्टन वैयक्तिक 0 रन्सावर आणि सांघिक 1 रन्सावर ही तिसरी विकेट. कालच्या दिवसात असोच एक लो स्कोरिंगचा सामना बघितलेलो. 9 गड्यांच्या मोबदल्यात 9 धावा आणि त्यानंतर अजून एक सामना कदाचित त्या धावसंख्येची आठवण करून देणारो. सुंदर कडसून अपेक्षा होते संघाचा कॅप्टन नायक मैदानावर थोडं वेळ उभा राहणं गरजेचा होता. जेव्हा वादळ येतात तेव्हा त्या वादळामध्ये बोट पुढे सरकवण्यापेक्षा सुद्धा नांगर टाकून एका जागेवर स्थिर उभ्या राहणं हे जास्त गरजेचं असा. कारण त्या वादळ, प्रत्येक वादळ ह्या तुमका बुडवण्यासाठी येणार नाही. काही वादळ तुमची परीक्षा घेण्यासाठी सुद्धा इलेली असतात. आणि सुंदर आज संघाचो सेनापती म्हणान आणि या जहाजाचो कॅप्टन म्हणान तुझ्याकडून अपेक्षा होती
सुंदर माघारी परतलो तिसऱ्या गड्याच्या रूपात आणि नवीन फलंदाज गोपी मणेरी गावचो ह्यो युवा खेळाडू. दोडामार्गच्या सगळ्याच खेळाडूंच्या बॅटिंगची आज प्रतीक्षा आणि परीक्षा. पहिले 3 खेळाडू स्वस्तात माघारी परतले. पहिल्यांदा अमोल वैयक्तिक 0 रन्सावर, त्यानंतर दाजी 0 रन्सावर आणि सुंदर 0 रन्सावर. स्विच केलो फटको डीप थर्ड मॅनसी मारेशेच्या दिशेने एमसीडी चौकार. हे पहिलो मल्टिपल स्कोरिंग शॉट इल्याच आपल्या बॅट मधून दाखवलो. ऍक्शन रिप्ले राईट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी चंद्रेश देसाई हे आडवी बॅट केली. स्विच पुल एमसीडी चौकारासाठी पिटाळलेलो चेंडू धावसंख्या 5 बोटांच्या एका थापटावर 5 रन्सावर. 3 खेळाडू बाद झाले ही थोडीशी चिंतेची बाब. पुढे सरसावत केलेलो फटको शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली. अजून एका विकेटचा पतन. संजयने टिपलेलो हे सुंदर झेल. स्वप्नेश त्या झेलच्या खाली. एक स्वप्नवत झेल टिपलो स्वप्नेशला. त्या दोडामार्ग मध्ये एक सुंदर प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा होता डे नाईट स्वरूपात मोरगाव चॅम्पियन्स ट्रॉफी. आणि त्याचबरोबर अनेक वेगवेगळे स्पर्धा या दोडामार्ग तालुक्यातून आणि त्या स्पर्धेतून घडणारे अनेक हे युवा खेळाडू एका मोठ्या स्पर्धेत ह्यांका आज मिळालेली संधी. खरोखरच मनपूर्वक आभार असत संघ मालक प्रशांत फाटक तुमचे. सुंदर जाधवच्या नेतृत्वाखाली खुशी क्रिकेटर्स दोडामार्ग संघ या स्पर्धेसाठी तुम्ही या युवा खेळाडूंका दिलेली संधी आणि या संघासोबत सावळीसारखे असणारे या संघाचे मॅनेजर कोच आणि सगळ्यांचे मार्गदर्शक लहू खानोलकर. दोडामार्गचा क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी लहू खानोलकर अंकुश खानोलकर या दोघांचाही खूप मोठा योगदान असा. गेल्याच महिन्यामध्ये संपन्न झालेली आदर्श गाव केरची प्रीमियर लीग स्पर्धा या स्पर्धेत या 2 बंधूंका सुद्धा खेळताना बघितला. एक काळ या दोनही बंधूंनी गाजवली आणि त्या लहू खानोलकर अंकुश खानोलकर या बंधूंच्या पावलावर पाऊल टाकून दोडामार्गचा क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी या युवा खेळाडूंका जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊची लागतली. 2 ओव्हरीची सांगता. कुडचुड्याचं विकी बॉलिंग मार्कवर. पहिल्या ओव्हरीत 2 सफलता मेडन ओव्हर. तिसऱ्या षटकाची सुरुवात हलकेच स्टिअर केलो चेंडू शॉर्ट कव्हरच्या दिशेने एकेरी धावसंख्यात थोडंसं बदल 7 ह्यो धावफलक. 103 रन्सांचा पाठलाग असा. आणि सुरुवातीकच वादळ मैदानावर बघितला. पहिल्या ओव्हरीत विकी नाईक नावाचा, दुसऱ्या ओव्हरीत चंद्रेश देसाई नावाचा आणि ह्या वादळामध्ये 4 खेळाडू 4 तंबू जमीनदोस्त झाले दोडामार्ग संघाचे. 7 ह्यो धावफलक 103 रन्साचो एक मोठो पाठलाग. विकीचो चेंडू भरकटलो उजव्या एसटीच्या बाहेर. पंचांनी दंडित केला वाईडच्या रूपात. अतिशय सुंदर पंचगिरी मैदानावर योगेश दाभोलकर उर्फ मुन्ना, अमेय देसाई आणि सोबत रुपेश गावस उर्फ भालो. अप्रतिम पंचगिरी. खरोखरच या 3ही पंचांचा कौतुक करूक शब्द कमी. इतकी सुंदर दर्जेदार पंचगिरी कालच्या दिवसात आपण बघितला. प्रत्येक संघासाठी 2-2 रिव्ह्यू असत, बीमरसाठी आणि वाईडसाठी. कालच्या दिवसात बरेच रिव्ह्यू आपण बघितले पण कालची पंचांची अचूकता सुद्धा आपण अनुभवली. जेमतेम 2 फक्त निर्णय मैदानावरच्या पंचांचे रिव्हर्ट झाले. यावरून तुमच्या लक्षात येतला मैदानावरच्या पंचांची किती दर्जेदार कामगिरी. यावेळी अमेय देसाई सरांचो इलेलो आवाज. नो बॉल. कट केलो चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने आणि नो बॉल ह्यो कधीच एकटो येणार नाही. नवीन लगीन झालेल्या जोडप्यासारखो तो येता बरोबर फ्री हिट घेऊन. तो फ्री हिटचो इशारा पंचांकडसून. 8 ह्यो धावफलक 4 गड्यांच्या मोबदल्यात. डबल फिगर्स 10 रन्सावर. फ्री हिटचो चेंडू वाया गेलो सुहास कडसून. सुहास स्ट्रायकर एंडवर 2 बॉल मध्ये 2 रन. यो फ्री हिटचो चेंडू पण विकी नाईक हुशार असा. विकीक माहिती हा फ्री हिटच्या चेंडूवर बॅटरच्या मनात काय चलता काय करूचा असा आणि नेमकी तीच गोष्ट चेंज ऑफ पेसचो चेंडू. आखो टप्प्याचो चेंडू हलक्यात आणि पूलचो फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. फक्त 1 रन. 1-1 रनचा मोठोसो फरक पडाचो नाही पण टार्गेटच्या जवळपास जाण्यासाठी ह्यो 1-1 रन थोडो महत्वाचो असतलो. काल सुद्धा बघितलात आर्यन पॅन्थर 77
मार्मा गोवा संघान संध्याकाळच्या 17 धावांचो पाठलाग थोडंसं कठीण झालो, पण प्रतीक्षा केली, संयम दाखवलो आणि एकाच ओव्हरीत 27 रन्स कुटून या संघान सामनो जिंकून दिलेलो. यावेळी अपीश ड्राईव्ह लॉंग ऑफच्या कपड्यावरसून बघता बघता चेंडू सीमारेषा पार, डायरेक्ट चंद्रार. मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. ज्या षटकाराची आपणाक प्रतीक्षा होती तो मोठो स्कोरिंग शॉट. थोडीशी जागा बनवली, मागे सरकलो लेग साइडच्या दिशेन, ऑन द राईस एक सुंदर फटको लॉंग ऑफच्या कपड्यावरसून, कॉपी बुक शॉट आणि धाव संख्या तर वाढतली, आत्मविश्वास सुद्धा नक्की वाढतलो खुशी क्रिकेटर्स दोडामार्ग संघाचो. 17 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यात. विकी नाईक अजूनही 31 बॉल बाकी, 86 रन्सांची गरज. एक मोठो पाठलाग करूचो. तिसऱ्या षटकाचो खेळ प्रगतीपथावर. 103 रन्सांचो पाठलाग. विकीचो पुढचो चेंडू. षटकारानंतर विकीची वापसी बघण्यासारखी होती, कारण थोडंसं स्लोअर वन चेंडू विकीचो जो पिक खूप सुंदर केलेलो सुहासने, आणि त्यामुळे पुढच्या बॉलवर विकीचो एक फास्टर वन. एकेरी धावेनिशी तिसऱ्या षटकाचो खेळ झालो समाप्त. रन रेट 6, रन झाले 18, रिक्वायर्ड रन रेट 17च्या जवळपास येऊन पोचलेला. अजूनही 5 ओव्हरींचो खेळ बाकी आणि उरलेल्या 5 ओव्हरीत गिअर चेंज होणं गरजेचो असा. 3 ओव्हरीची सांगता झाली 18 रन्सावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. आपण बघतो गोवा राज्याची गोमंतक भूमीची एक मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची ही सुंदर देखणी स्पर्धा मांद्रेम बॉईज आयोजित मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या वर्षाचा पहिला बक्षीस 5,55,555 जा प्रायोजित केला प्रशांत बाळा नाईक, एक्स सरपंच आणि प्रेझेंट पंच मेंबर, आणि यांच्यासोबत किरण सावंत पंच मेंबर मांद्रे या 2 आमच्या मान्यवरांनी. आमच्या एका वेलविशरनी दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक प्रायोजित केला, जा असा 3,33,333. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी प्रत्येकी 1,11,111 आणि ह्या पारितोषिक प्रायोजित केला एक्स सरपंच आणि प्रेझेंट पंच मेंबर ॲडव्होकेट अमित सावंत सरांनी. मॅन ऑफ द सिरीजसाठी 55,555 चेतन साळगावकर आणि मनोज कुडाळकर या आमच्या 2 प्रायोजकांनी प्रायोजित केलेले आहे बक्षीस, आणि उरलेली 3 बक्षिसा आर्यन देसाई परवरीम पुरस्कृत. चौथ्या ओव्हरीचो पहिलो चेंडू शॉर्ट टर्म पूल, शॉर्ट मिड विकेटच्या दिशेन, 1 रन पूर्ण आणि एकेरी धावेनिशी धावसंख्या 19 रन्सावर. या स्पर्धेचा विचार केलो तर बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी प्रत्येकी 22,222 आणि फायनल मॅन ऑफ द मॅच साठी 11,111 ही 3ही बक्षिसा प्रायोजित करणारे आर्यन देसाई परवरीम या आमच्या सगळ्या प्रायोजकांचे सुद्धा मनपूर्वक आभार असत. हे आमचे सगळे मान्यवर ज्यांनी या स्पर्धेची या वर्षाची ही पारितोषिका प्रायोजित केली. आपण बघतो मांद्रेम बॉईज आयोजित मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आखो टप्प्याचो चेंडू स्लोअर बाउन्सरचो प्रयत्न केलो. सनील यापूर्वीचो सामनो ज्यांनी गाजवलो, 5 विकेट हॉल ज्यांनी आपल्या नावावर केलो तो सनील देसाई, एक उंच पुरो खेळाडू. पंचांचो इशारो इलो वाईट बॉलचो. स्ट्रायकर एंडच्या दिशेन सुहास 4 बॉलमध्ये 3 रन, अजय 6 बॉलमध्ये 10 रन्स. 20 यो धाव फलक, 103 चो पाठलाग. चौथ्या ओव्हरीतलो पहिलो चेंडू समाप्त. एक वेगवान चेंडू, त्याच्यावर एक ताकदवान फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन. जोपर्यंत फिल्डर येता फील्ड करता विकी तोपर्यंत 2 रन आणि या 2 रन्सांची धाव संख्या दुरियेचो डबल गेम 22 रन्सावर. 102 रन्सांचो पाठलाग, 103 चो पाठलाग असा. अजूनही 81 रन्सांची गरज. विजयाचं लक्ष खूप लांब जाताना, पण उरलेल्या ओव्हरीमध्ये प्रयत्न तर करणं गरजेचं असा, कारण तुम्ही सामनो जिंकलात की हरलात या महत्वाचा नाही असा, तुम्ही सामनो कसो खेळलात हे जास्त महत्वाचा. एक सुंदर वाक्य असा, तुम्ही लढलात की नाही लढलात ह्या लोक लक्षात ठेवचे नाही, तुम्ही भिडलात की नाही भिडलात ह्या लोक लक्षात ठेवतले. त्यामुळे तुमका भिडाचा लागतला, नजरेक नजर भिडवची लागतली, शस्त्राक शस्त्र सुद्धा भिडवचा लागतला, समोरच्या बॉलरच्या बॉलला तुमची बॅट भिडवची लागतली. रन झाले 23 4 गड्यांच्या मोबदल्यात. 103 चो पाठलाग, अजूनही 80 रन सोय जवळपास. आणि ह्यो एक मोठो फटको लॉंगॉनच्या दिशेन. लॉंगॉन आणि मिडॉन असे 2 खेळाडू सर्कल मधून त्या चेंडूच्या मागे. फक्त 1 रनसावर समाधान. या दरम्यान काय झालं बघूया. शॉट खेळल्यानंतर बॅटरची बॅट स्टंप्सला लागलेली, हिट विकेट झालेलो खेळाडू. म्हणजे येळ खरोखरच आज थोडंसं वाईट दिसता खुशी क्रिकेटर्स दोडामार्ग संघाची. हिट विकेट क्रिकेटमध्ये या प्रकारे बाद होणारे खूप कमी खेळाडू, पण काही खेळाडू अशा वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा बाद होतात. हिट विकेट सुद्धा बाद झालेलो एक खेळाडू असा, जो खेळाडू हँडल दी बॉल साठी सुद्धा आउट झालो. आणि असोच एक खेळाडू, तोच खेळाडू
जो हिट दी बॉल टॉईस साठी सुद्धा आउट झालो आणि ह्यो खेळाडू होतो पाकिस्तानचो नाव तोपर्यंत आठवण ठेवा जो खेळाडू या तीनही प्रकारे बाद झालो. रन झाले 23 5 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन खेळाडू समीर गावडे ऍक्शन रिप्ले मध्ये बघूया या चेंडूवर काय झाला. एक वेगवान चेंडू फटको तर खूप सुंदर खेळलो आणि फटको खेळताना इतको बॅकफुटवर गेलो की पाय लागलो स्टंप्सला आणि बेल्स जमिनीवर. फुलटॉस मिड विकेटच्या दिशेन फुलटॉस फुल्ली लॉस. जे 5-6 फुलटॉस पहिल्या इनिंग मध्ये बघितलात खुशी क्रिकेटर्स दोडामार्ग संघाचे ते सगळे आकांड्यावर गेले आणि यावेळी दोडामार्ग संघात गावलेलो फुलटॉस सनील देसाईचो समीरच्या बॅटीतून बाहेर पडलेलो हे लांब लचक पावळ्याचा पाणी 5 टाक घेऊन जाणारो मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीचो षटकार. रन झाले 29 चौथ्या ओव्हरीची भैरवी घालणारो शेवटचो चेंडू सनील देसाई 11 रन्स खर्च केल्यान सनीलने या एका ओव्हरीत 5 बॉलात शेवटचो बॉल गती परिवर्तनाचो वेगवान चेंडू जे टाकले सनीलने ते मोठ्या फटक्यांसाठी गेले आणि शेवटच्या चेंडूवर चेंज ऑफ पेस निर्धाव चेंडू 4 षटकांचो खेळ झालो समाप्त. 103 रन्सांचो पाठलाग 24 चेंडू शिल्लक 74 रन्सांची गरज. दोडामार्ग संघ लढवय्यो खेळाडू असा ज्या दोडामार्गच्या मैदानावर खेळणाऱ्या खेळाडूंनी त्यांच्या घरच्या मंडळांनी त्याच्या पालकांनी हत्तींबरोबर तस्करांबरोबर सुद्धा 2 हात केलेले असत. अनेक बिबळे त्यांच्या घरादारापर्यंत येऊन पोचलेले असत. त्यांका सुद्धा न घाबरणारे हे खेळाडू असत आणि या खेळाडूंकडून पलटवार अपेक्षित असा. ह्यो पलटवार कसं होता या सांगण्यासाठी ऐकूया आवाज समीर पांढरे सर मैदानावर उपस्थित वसंत चॅलेंजर्स मणेरी संघाचे मालक सिद्धू काळे तुमचं मनपूर्वक स्वागत एमसीटी मध्ये. ऐकूया आवाज समीर पांढरे सर. चार षटकांमध्ये धावा होत आहेत त्या 29 103 या विशाल महाकाय धावसंख्येचा पाठलाग करताना आणि जवळपास या सामन्यामध्ये वरचष्मा अबाधित राखताना फलंदाजीमध्ये जी कामगिरी केली तीच कामगिरी गोलंदाजीमध्ये अधोरेखित ठेवताना दिसतोय. तो सरकार 37 दरम्यानच्या कालावधीमध्ये फटका निघतोय तो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. एकेर धाव धावफलकात भर घालेल यात कोणतीही शंका नाही. या एकेर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 30 धावांवर. या आजच्या दिवसातील एक हाय व्होल्टेज सामना म्हणून याकडे संभाव्यरित्या पाहिलं जातं. तो सामना यानंतर होईल राजाराम वॉरियर्स वेंगुर्ला विरुद्ध श्री बांदेश्वर 11 बांदा सावंतवाडी या 2 संघादरम्यान. परत एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सोमेश हा सज्ज वेगवान असा गोलंदाज. यावेळी मात्र शरीरापासून दूरवर खेळण्याचा प्रयत्न एवढा प्रयत्न होता की चेंडू हा वाईड संबोधला जातोय. म्हणजे अतिशय वेगवान पद्धतीनं चेंडू फेकण्याच्या प्रयत्नात स्वतःवरचं नियंत्रण खोवलं जाते सोमेशच्या द्वारे. त्यामुळे दोन्ही हा समांतर करत अनुभवी पंच अमेय नाईक यांचा इशारा येतोय तो वाईडचा. अवांतर धावेने धावफलक बदलतोय 31 धावांवर. 31 धावा गडी बाद होत आहेत ते 5. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू मोठा फटका टोलवायचा होता. चेंडू जातोय तो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. चेंडू अडवतोय. लीलया फेक करतोय तो गोलंदाज सोमेशच्या दिशेनं. एक मात्र धाव निघते ते अर्थातच या ठिकाणी सुहास याच्या खातीच्या एकेर धावेने धावफलक बदलतोय 32 धावांवर. एकेर दुहेरी धावाने विशेष काही नुकसान होणार नाही सरकार 37 क्रिकेट संघाचं. मोठे फटके टोलवावे लागतील आपली मनीषा प्राप्त करण्यासाठी ती दोडामार्ग क्रिकेट संघाच्या सर्व खेळाडूंना. आणि याच प्रयत्नामध्ये त्यांचे आघाडीचे 5 फलंदाज 103 या विशाल महाकाय धावसंख्येचा पाठलाग करताना गारद झालेत. चेंडू काहीसा खाली राहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यशुरक्षाकडनं हलकीच होते ती चूक आणि त्याच चुकीचं रूपांतर एकेरी धावात करण्यात कोणतीही दिरंगाई दर्शवत नाहीत हे दोन्ही फलंदाज. बाईच्या स्वरूपात अवांतर धावेच्या स्वरूपात एकेरी धाव निघते. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 33 धावांवर. 5वं षटक प्रगतीपथावर 33 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. हा कुर्तापाचा चेंडू हुकचा फटका. चेंडू सरळ जातोय तो स्क्वेअर लेग क्षेत्रातील खेळाडूच्या हाती. स्वप्नेश एक साधा सोपा झेल टिपतोय. जो सापळा या ठिकाणी तैनात करण्यात आला किंवा जो रचण्यात आला त्या सापळ्यामध्ये अलगद शिकार म्हणून या ठिकाणी
जखडले जात आहेत ते दोडामार्ग क्रिकेट संघाचे फलंदाज आणि 103 धावांचा पाठलाग करणं असे मोठे फटके तर अति आवश्यक होते आणि त्याच मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नात एका मागोमाग एक असे 6 खंदेवीर तंबूमध्ये परततायत. नवीन फलंदाज निखिल नाईक याची वर्णी ही मैदानावर लागते. गेली 2 दशकं ज्या खेळाडूनं दोडामार्ग तालुक्याचं प्रतिनिधित्व मोठ्या दिमाखात केलं ते आमचे जवळचे मित्र प्रशांत फाटक यांच्या मालकीचा खुशी स्पोर्ट्स दोडामार्ग क्रिकेट संघ निश्चितपणे व्यावसायिक स्वरूपाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये या ठिकाणी चमकताना दिसतोय. बहारदार खेळाडूंचा समावेश असलेला हा चमू मात्र अनुभवाने काहीसा कमी आणि निश्चितपणे अशा मोठ्या स्पर्धातनं काहीतरी तुम्हाला शिकण्याजोगं असेल यात कोणतीही शंका नाही. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी सोमेश. आल्या आल्या मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न निखिल करतोय. प्रयत्न असफल ठरतोय. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक इम्रान याच्याद्वारे पूर्ण होत आहेत. निर्धाव चेंडू गणला जातोय. निर्धाव चेंडूसह धावसंख्या या ठिकाणी स्थिरावली जाते ती 33 वर. काहीसा सामना निरस्वाण्या होतोय. एकतर्फी असा होताना दिसतोय. मात्र या एकतर्फी सुरू असलेल्या सामन्यामध्ये आपलं सर्वस्व झोपण्याचा प्रयत्न दोडामार्ग क्रिकेट संघ करतोय आणि त्या सर्वस्वाला रोधक अशी कामगिरी करताना सरकार 37 केपेम क्रिकेट संघ सलग दुसऱ्या वेळी मोठ्या फटक्याचा प्रयत्न असफल ठरतोय. सलग 2 चेंडू निर्धाव गणले जात आहेत. डावातील 5वं षटक हे बघता बघता संपुष्टात येते. 102 अशी विशाल महाकाय धावसंख्या या ठिकाणी रचली इम्रान मुल्ला याच्या वादळी 51 धाव्यांच्या जोरावर आणि त्यानंतर 102 या धावसंख्येचं संरक्षण करताना सुरुवातीपासून एक तिखट असा मारा आपण अनुभवला तो सरकार 37 केपेम क्रिकेट संघाकडनं आणि या तिखट माऱ्यासमोर पूर्णतः बोथट ठरली ती खुशी क्रिकेटर्स दोडामार्ग क्रिकेट संघाच्या फलंदाजांची कामगिरी. कोणी एक फलंदाज काही स्थिर स्थावर होऊ शकला नाही आणि त्याचाच प्रत्यय धावफलकावर येतोय. 5 षटकांचा खेळ समाप्त. अवघी 33 अशी धावसंख्या आणि 6 खंदेवीर त्यांचे माघारी परततायत. फलंदाज सुहास सावंत जो खेळतोय वैयक्तिक 7 धावांवर काहीसा प्रतिकार करतोय. समीर यानं जरूर एक षटकार टोलविला मात्र काहीसा उशीर झाला होता. डावातील 6वं षटक परत एकदा वेगवान गोलंदाजाच्या हाती धुरा ही सुपूर्ण करण्यात येते ज्यानं यापूर्वीच्या सामन्यामध्ये तब्बल 5 गडी टिपण्याचा भीम पराक्रम केलाय. सामन्यामध्ये तो अर्थातच सलील याची गोलंदाज म्हणून या ठिकाणी नियुक्ती केली जाते. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक फेकण्यासाठी सांघिक 6वं. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र वेगाचा वापर करत चेंडूला हलकेच तोलविले जाते ते फाईन लेग क्षेत्रात. नो मॅन्स लँड मध्ये म्हणजे निर्जन स्थळी चेंडू विसावतोय. चौकाराचा इशारा येतोय. एक मात्र फलंदाज सुहास याच्या बाबत बोलायचं झाल्यास जो निश्चितपणे डोकेदुखी ठरतोय प्रतिस्पर्धी संघासाठी. चौकारानं दुहेरी आकड्यात त्याची धावसंख्या परावर्तित होते ती म्हणजे 11 तर सांघिक 37 धावा धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात. मधल्या यष्टीवरचा चेंडू योग्य सन्मान दिला जातोय. शॉर्ट कव्हरला चेंडू टोलवत ढिल्या हातानं एकेर धावेसाठी दिलेली साथ योग्य असा प्रतिसाद सहकाराचा ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 38 धावांवर. आज समालोचन कक्ष निश्चितपणे पूर्णपणे भरून झालेला दिसतोय. आपल्यास मराठी भाषा, मालवणी भाषा, त्यानंतर हिंदी भाषा आणि इंग्रजी भाषा या 4 भाषांतनं समालोचन ऐकण्याचा दुर्मिळ योगायोग या मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्तानं निश्चितपणे मिळतोय आणि याचं संपूर्ण श्रेय दिलं पाहिजे ते आमचे जवळचे मित्र संजयजी नागवेकर आणि महेशजी कोणारकर यांच्या सुंदर अशा कल्पनेला. स्विच हिटचा प्रयत्न असफल. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक पूर्ण करतायत. चेंडू निर्धाव गणला जातोय. निर्धाव चेंडूसह धावसंख्या स्थिरावते ती 38 धावांवर. डावातील 6वं षटक प्रगतीपथावर 38 धावा. एकतर्फी वरचष्मा गाजवताना फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या 3ही विभागात अग्रेसर कामगिरी करताना आजच्या दिवसामध्ये वरचष्मा राखण्याचा प्रयत्न हा केपेम संघाचा. यावेळी काहीशा धीम्या गतीचा चेंडू फटका अगोदर खेळतोय तो फलंदाज. परिणाम पहा चेंडू
फळीला स्पर्श न करता पायाला स्पर्श करतोय. लेग बाईचा इशारा अनुभवी पंच मुन्ना दाभोलकर यांच्याकडनं अवांतर धावेच्या स्वरूपात निघते ती एकेरी धाव. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 39 धावांवर. 39 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यात. अकोट टप्प्याचा चेंडू या ठिकाणी निरसवाणा असा फटका म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही. दमछाक खेळाडूची झाली आहे यावर स्पष्टोक्ती व्यक्त करणारा असा डावकुऱ्या हाताचा फलंदाज सुहास याचा फटका सरळ शॉर्ट कव्हर क्षेत्ररक्षकाच्या हाती या ठिकाणी विसावला जातोय व सफलतेच्या शोधात एका अचूक टप्प्यावर कंजूशी गोलंदाजी करणारा गोलंदाज सलील देसाई याला आणखी एक यश या स्पर्धेदरम्यान प्राप्त होत आहे. बाद होऊन मैदानाच्या बाहेर जातोय तो फलंदाज सुहास आणि सुहास याची जागा करण्यासाठी आणखी एक आक्रमक शैलीचा फलंदाज साहिल याची वर्णी लागते. ती साईश याची वर्णी लागते खुशी स्पोर्ट्स दोडामार्ग क्रिकेट संघाच्या वतीनं. यापूर्वीच्या सामन्यात 5 सफलता, या सामन्यामध्ये 2 सफलता, म्हणजे आतापर्यंत 4 षटकांच्या आतमध्ये 7 सफलता ही सलील याच्या खाती प्राप्त होत आहेत. यावेळी मात्र आल्या आल्या मोठा फटका निघतोय. तिखट अशा माराला बोथट ठरविणारा असा फटका. चेंडू सरळ जातोय डीप लॉंग लेग सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. 4 धावांनी आला आल्या सलील आपलं साईश आपलं खातं खोलतोय. थोड्याशा उशिरानं का होईना काहीसा आत्मविश्वास हा जागृत होतोय फलंदाजांचा. पण या 4 धावांनी 40 पार धावसंख्या एकंदरीत 43 गडी बाद होत आहे. 43 धावांसाठी 7 व या 43 धावांसाठी तब्बल 6 षटकं खेळतोय तो खुशी स्पोर्ट्स दोडामार्ग क्रिकेट संघ. मार्कवर बदल होतोय. या ठिकाणी श्रीदेव पांदेश्वर टेम्पल रोड यांकडनं वेगवान असा गोलंदाज विरेश याची वर्णी ही लागते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, काहीसा शरीरापासून दूरवर अंतरावरचा चेंडू आणि या दूरवर अंतरावरच्या चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय. फटका खेळताना पायांची हालचाल नव्हती ती फलंदाजांचा, केवळ या ठिकाणी चेंडूवर तुटून पडण्याचा प्रयत्न. आणि क्रिकेट म्हटल्यानंतर या ठिकाणी पददालित्य महत्वाचं असतं. त्या पददालित्याचा अभाव दिसतोय तो फलंदाजांमध्ये, त्यामुळेच चेंडू निर्धाव हा गणला जातोय. यावेळी परत एकदा त्याच फटक्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न. गोलंदाज या ठिकाणी निश्चितपणे कल्पकतेनं विरेश गोलंदाजी करतोय. फलंदाजाचा कच्चा दुवा हेरतोय आणि त्या कच्च्या दुवावर या ठिकाणी नियंत्रित ठेवणारी गोलंदाजी करत अक्षरशः एकेरी धावेसाठी खुशी स्पोर्ट्स दोडामार्ग क्रिकेट संघाला हे झुंजवलं जातंय. परिणामतः 43 धावा या धावफलकावर. यावेळी मात्र पददालित्याच्या जोरावर या ठिकाणी फटका टोलविला जातोय. ज्या फटक्यामागे ताकद नव्हती, परिणाम पहा, लॉंग ऑफ क्षेत्रात उडालेला झेल साधा सोप्या रित्या टिपला जातोय. आणखी एक सफलता सरकार 37 केपेम क्रिकेट संघाच्या हाती लागते. आणखी एक मोठा हादरा दोडामार्ग क्रिकेट संघाला बसतोय व पाहुण्या दोडामार्ग क्रिकेट संघाचा 8वा गडी सांघिक 43 या धावसंख्येवर मैदानाच्या बाहेर जात. नवीन फलंदाज प्रज्योत याची वर्णी लागते, प्रज्वल याची वर्णी लागते. ती साईश याच्या जागी, ज्या साईशनं एका चौकाराच्या सहाय्यानं 4 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय. निखिल नाईक माफ करा, बाद होऊन मैदानाच्या बाहेर झालाय. ज्याला स्वतःचा भोपळा फोडण्यात काही यशस्वीता प्राप्त झाली नाही असा निखिल मैदानाच्या बाहेर जातोय. नवीन फलंदाज प्रज्वल हा स्ट्राईकवर उभा.
ओव्हरपीच पद्धतीचा चेंडू आल्या आल्या ताकदीचा वापर करतोय, चेंडू अचूक घेरतोय मोठ्या फटक्यासाठी व दिमागदाररित्या षटकारानं स्वतःचं खातं खोलत आपल्या संघ साथीदारांना तो सांगतोय की थोड्याशा उशिरानं तुम्ही मला फलंदाजीची संधी दिली, माझ्यामध्ये क्षमता आहे, गोलंदाजाची चिंध्या उडविण्याची, या ठिकाणी तोडफोड फटकेबाजीची माझ्यामध्ये क्षमता, जरूर पुढच्या सामन्यामध्ये माझ्या फलंदाजीचा क्रम वाढविण्यास निश्चितपणे विचार विनिमय संघ व्यवस्थापनाला करण्यास कारणीभूत ठरविणारा असा फटका हा प्रज्वल याच्या मार्फत गणला जातोय. लोअर फुल टॉस विथ अलॉंग द कार्पेट, जमिनीलगत फटका, चेंडूचा प्रवास डीप मिड विकेटला एकेरी धावेसाठी, ज्या एकेरी धावेने सांघिक अर्धशतक धावफलकावर हे खुशी स्पोर्ट्स दोडामार्ग क्रिकेट संघाचं झळकलं जात आहे. 7वं षटक प्रगतीपथावर 50 धावा गडी बाद होत आहेत ते 8. स्ट्राईकला एका चौकाराच्या साहाय्यानं साईश हा सामना करेल सफलता प्राप्त गोलंदाज विदेश याच्या षटकातील पुढील चेंडूचा. हवेत उडालेला या ठिकाणी झेल सुटतोय, एकेरी धाव प्राप्त होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये गत वर्षीच्या क्रिकेट मोसमात ज्या संघाचा बोलबाला चालला होता आणि याही वर्षाच्या क्रिकेट मोसमाची विजयी सुरुवात ज्या संघानं केली त्या संघाचे मालक म्हणजे राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाचे मालक आणि आमचे जवळचे मित्र विकासजी गावडे यांचं आगमन या स्पर्धेदरम्यान व्यासपीठावर मान्यवरांच्या मान्यवर कक्षात झालंय. आम्ही विनंती करतोय, शब्दसुमनाने आपलं स्वागत विकासजी गावडे आम्ही केलंय आणि मान्यवरांकडनंही गुलाब पुष्प देऊन आपलं स्वागत हे केलं जातंय. या स्पर्धेदरम्यान राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाचे संघ मालक आमचे जवळचे मित्र विकासजी गावडे, आज दुर्मिळ योगायोग म्हटलं तर बदल वावगं ठरणार नाही, कारण 2 संघ मालक आमचे जवळचे मित्र आज एकाच दिवशी त्या 2 संघ मालकांचे सामने पाहण्याचा दुर्मिळ योगायोग हा चालून आलाय. डावातील शेवटचं षटक, डावाची भैरवी घालणारं षटक, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इम्रान फलंदाजीमध्ये 51 धावांचं योगदान दिलंय आणि त्याच्या जोरावर गोलंदाजीमध्येही आपलं कसब आजविण्याच्या प्रयत्नामध्ये गोलंदाजी मार्कवर स्वतः कर्णधार इम्रान सज्ज होतोय, कारण त्याला माहिती आहे की या सामना काहीसा निरसवाण्यात चाललाय. धावांचा पाठलाग करताना बऱ्याच दूरवर दोडामार्ग संघ उभा राहिलाय. ओव्हरपीच चेंडू, फटका निघतोय, फटका हा डीप मिडविकेट क्षेत्रात तैनात क्षेत्ररक्षकाच्या हाती. ज्या फटक्यावर षटकाराची अपेक्षा होती त्या ठिकाणी नवदीप एक सुरेख असा झेल अंतिम क्षणी या ठिकाणी उडी मारत टेपतोय व फलंदाजाला माघारी जावं लागतंय. अर्थात 9वा हादरा दोडामार्ग खुशी स्पोर्ट्स संघाला 50 धावा या धावफलकावर, तर गोलंदाज इम्रान याच्या खाती पहिली सफलता ही प्राप्त होते. तळाचा फलंदाज, शेवटचा फलंदाज निलेश धीम्या पावलानं मैदानावर जातोय आपल्या साथीदाराला साथ देण्यासाठी आणि या सामन्याची औपचारिकता पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आणखी एक सफलता आपल्या खाती नोंदवावी या इराद्यानं क्षेत्ररक्षक व्यूहरचना कर्णधार इम्रान मुल्ला याच्याकडनं सचविली जाते व इम्रान या षटकातील 3रा चेंडू तळात करील फलंदाज अर्थातच निलेश याला फेकण्यासाठी सज्ज होतोय. 50 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात. मधल्या यष्टीवरचा चेंडू हलके सन्मानपूर्वकरित्या टोलविला जातोय. एकेरी धावेने स्वतःचं खातं खोललंय, त्यामुळे चेहऱ्यावर एक स्मित हास्य तळाकडील फलंदाजाच्या निश्चितपणे दिसतंय. 51 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात. 3 चेंडूंचा नाममात्र खेळ बाकी डावाचा शेवट हा होण्यासाठी. आखूड टप्प्याचा चेंडू, स्विच हिटचा प्रयत्न, 1 फॉर दी ओव्हर. आखूड टप्प्याची गोलंदाजी होते. एक इशारा पंचांकडनं दिला जातोय की शरीरवेदी गोलंदाजी ही काही शिक्षकाकडनं होते, त्या शरीरवेदी गोलंदाजीला कुठेतरी त्याने आवर घालावा. ओव्हरपीच पद्धतीचा चेंडू विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत सजविला जातोय, तो मिड विकेटला. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेक येते गोलंदाजाच्या दिशेनं काहीशी सुस्तावलेली. 2 धावा सहजगत्या पूर्णत्वास या नेल्या जात आहेत, ज्या दुहेरी धाव्याने धावफलक वाढतोय 54 धावांवर. निरसवाण्या सामन्याचा शेवट करणारा बहुधा चेंडू, यावेळी फलंदाज चकतोय. सर्व गडी बाद होता वाचतायत ते दोडामार्ग संघाचे. 9 गडी बाद 54 धावा धावफलकावर एक मोठा विजय तब्बल 48 धावांनी मिळवत सरकार 37 केपेम क्रिकेट संघ उपउपांत्य फेरीचे दरवाजे हे निश्चितपणे ठोठावताना दिसतोय व यानंतर एक हाय व्होल्टेज असा मुकाबला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 2 बलाढ्य असे संघ, आमचे मित्र मकरंजी तोरसकर यांच्या मालकीचा संघ
जो असेल श्री बांदेश्वर 11 बांदा सावंतवाडी, तर दुसऱ्या बाजूला आणखी एक आमचे मित्र विकासजी गावडे यांच्या मालकीचा राजाराम वॉरियर्स तळवडा क्रिकेट संघ. एका बाजूला राजा नाटेकर तसेच जॉन फर्नांडिस असे प्रगल्भ खेळाडू, रंजन केणी सारख्या खेळाडूचा समावेश, तर दुसऱ्या बाजूला द कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग म्हणून ज्याला उपाधलं गेलंय, आपल्या कामगिरीने त्याने यशस्वीरित्या आपल्या कर्तृत्वाने जे मिळविलंय तो गोपाळ बाटा. गोपाळच्या साथीला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली दाजी नाईक, त्यानंतर अपकमिंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो शैलीदार फलंदाज बबल नाईक, त्यानंतर तोडफोड